पितृपक्ष संपला की अनेकांना वेध लागतात ते नवरात्रीचे। नवरात्रोत्सव हा भारतात सगळीकडे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतो। नवरात्रीच्या 9 दिवसात देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते। देवीच्या 9 रूपांची पूजा करण्याचा हा दिवस वर्षातून 4 वेळा साजरा केला जातो। गुप्त नवरात्र 2दा साजरी केली जाते। अश्विन महिन्यातील नवरात्रीला शारदीय नवरात्री म्हणतात। तर जाणून घेऊया नवरात्री कधीपासून सुरू होते, घटस्थापना, मुहूर्त आणि पूजा साहित्याविषयी। कोणतीही नवरात्र ही साधारणपणे 9 दिवसांची असते, पण तिथीचा क्षय झाल्याने ते 8 दिवसांचे किंवा वृद्धी झाल्यास 10 दिवसांची असू शकते। यंदाचा नवरात्रोत्सव 10 दिवसांचा असल्याचे म्हटले जात आहे। 3 ऑक्टोबर 2024 रोजी अश्विन मासारंभ होत असून याच दिवशी घटस्थापना केल्यानंतर शारदीय नवरात्ररंभ होत आहे। 2 ऑक्टोबर 2024च्या रात्री 12:18 भाद्रपद अमावस्या समाप्त होत असल्यामुळे याच वेळेपासून अश्विन शुद्ध प्रतिपदा सुरू होत आहे। त्यामुळे घटस्थापना 3 ऑक्टोबर 2024 रोजी सूर्योदयापासून केली जाईल। आपापल्या कुळाचार कुळधर्माप्रमाणे घटस्थापना करावी। तर 9 दिवस नवरात्र साजरा केल्यानंतर शनिवार 12 ऑक्टोबर 2024 रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा आहे। या दिवशी विजय मुहूर्त दुपारी 2:22 पासून ते 3:09 पर्यंत आहे। या दिवशी नवरात्रोत्सवापण सरस्वती विसर्जन तसेच सकाळी विजय मुहूर्ताच्या आधी महानवमी पूजा करण्यात येणार आहे। दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे। वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो। हे 9 दिवस देवी दुर्गा आणि तिच्या 9 अवतारांना नवदुर्गांना समर्पित आहेत। प्रत्येक दिवस देवीच्या अवताराशी संबंधित आहे। मंडळी, नवरात्रीच्या काळात देवी कोणत्या वाहनात येते याला खूप महत्त्व असते। असे म्हणतात की देवी माता कोणत्याही वाहनात आली तरी त्याचा प्रभाव लोकांवर पडतो। यंदा मातेचे वाहन पालखी असल्याचे बोलले जात असून याला सर्वसामान्य नागरिक चांगले मानत नाहीत, त्याला अशुभ म्हणतात। ज्योतिषांच्या मते यामुळे लोकांना काही संकटांना सामोरे जावे लागू शकते आणि महामारीची भीती चिंतित करणारी राहू शकते। एकूणच देवीचे हे यंदाचे पालखी किंवा घोड्यावर होणारे आगमन हे अशुभ मानले जात आहे। तर दुर्गेचे हत्ती आणि बोटीवर स्वार होणे अत्यंत शुभ मानले जाते। नवरात्रीच्या 9 दिवस देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते। पहिल्या दिवशी शैलपुत्री, दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी, तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा, चौथ्या दिवशी कुष्मांडा, 5व्या दिवशी स्कंदमाता, षष्ठीला कात्यायनी, सप्तमीला कालरात्री, अष्टमीला महागौरी आणि नवमीला सिद्धिदात्रीची पूजा केली जाते। अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवमी पर्यंत नवरात्र उत्सव साजरा केला जातो। शारदीय नवरात्र अश्विन महिन्यात शरद ऋतूमध्ये येते। ही नवरात्र शरद ऋतूत येते, त्यामुळे या शारदीय नवरात्र म्हणतात। पौराणिक मान्यतेनुसार देवी दुर्गेने जगाच्या कल्याणासाठी शारदीय नवरात्रीच्या 9 दिवसात महिषासुराशी युद्ध केले आणि विजयादशमीला त्याचा वध करून भक्तांचे रक्षण केले। शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गादेवीची पूजा आणि उपवास करणाऱ्यांना कधीही त्रास सहन करावा लागत नाही। कलश स्थापना म्हणजेच घटस्थापना देखील नवरात्रीच्या काळात विशेष महत्त्व मानली जाते। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते। हा एक विशेष विधी आहे। ते योग्य मुहूर्तावर स्थापित करणे फार महत्त्वाचे आहे। घटस्थापनेसाठी स्वच्छ माती, मातीचे भांडे, 7 प्रकारची धान्ये, लहान मातीचा किंवा पितळी कलश, गंगाजल, मौली धागा, अत्तर, सुपारी, कलशात ठेवण्यासाठी नाणे, 5 आंब्यांची पानं, अक्षता, नारळ, लाल कापड, झेंडूची फुले आणि दुर्वा आवश्यक आहेत। तर घटस्थापना कशी करावी? कलशाची स्थापना करण्यासाठी मातीच्या भांड्यात पाणी टाकावे, त्यात 7 प्रकारचे धान्य टाकावे व मातीचे 3 थर करावेत। कलशात गंगाजल भरून त्याला मौली धागा बांधावा। या पाण्यात सुपारी, अक्षत आणि नाणे टाकल्यानंतर कलशाच्या काठावर 5 आंबे किंवा अशोकाची पाने ठेवावीत। त्यानंतर नारळावर लाल कपडा बांधून कलशावर ठेवावा आणि कलश गुंडाळावा। हा कलश माता दुर्गेच्या पूजेसाठी स्थापित करावा। पूजेनंतर तो 9 दिवस त्यांच्यासमोर ठेवावा। नवरात्र उत्सव हा शक्ती उपासनेचा उत्सव आहे। शारदीय नवरात्रीमध्ये कलश स्थापना केली जाते। कलश स्थापनेचे विशेष महत्त्व मानले जाते। कलश स्थापनेचा अर्थ असा की त्या दिवशी आपण देवी दुर्गा मातेच्या प्रकाश स्वरूपाची पूजा करण्यासाठी घर, मंदिर आणि पंडालमध्ये घटस्थापना करतो।
कलशस्थापनाचा शुभ काळ प्रतिपदा तिथीपासून सूर्योदयापासून सुरू होतो, परंतु मंदिर आणि पंडाल आपापल्या व्यवस्थेनुसार या घटस्थापनाची पूजा करतात. अनेक ठिकाणी देवीच्या मंदिरात घटस्थापना अभिजित मुहूर्तावर म्हणजे सकाळी 11:36 ते दुपारी 12:24 या वेळेत पूजा केली जाते. यावेळी पुजारी सामूहिक पद्धतीनं पूजा करतात. या शुभ मुहूर्तावर सर्वजण पूजा कक्षात जातात आणि विधीनुसार पूजा सुरू करतात. याशिवाय अखंड ज्योत देखील प्रज्वलित केली जाते.